मला आठवतं की संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून असंख्य महिला माझ्याकडे गावात आल्यावर भेटायच्या आणि म्हणायच्या की संतोष भाऊ आम्हाला पगारी चालू करा। माझ्या समोर एक प्रश्न असायचा की आता एवढ्या महिलांना आपण कसा आपल्या भगिनींना न्याय द्यायचा, कारण की संजय गांधीलाही नियम आहे, 1000 जर अर्ज आले तर 20% फायली मंजूर करता येतात 1000 मागे, म्हणजे किती झाले 200, म्हणजे 1000च्या मागे 20% म्हणजे 200 फायली आपल्याला एका बैठकीत मंजूर करता येतात। परंतु वारंवार नियमित बैठका घेऊन आपण 27,000 त्या ठिकाणी पगारी चालू केल्या। पण सरकारने काय केलं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि महायुतीच्या सरकारने मागच्या काळात निर्णय घेतला की 65 वर्षाच्या आतील आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पगारी चालू केल्या। 5,500 रुपये पगारामध्ये त्या ठिकाणी आपल्या महिलांच्या खात्यामध्ये येतात। आणि बरेच जण निवडणुकी अगोदर काय म्हणायचे की अरे निवडणुकीपुरतं दाखवलेलं स्वप्न आहे, आता पडतील 2 हप्त्यांनी नंतर बंद होईल। परंतु आजही तुम्हाला सांगतो की आमच्या लाडक्या बहिणींना आपलं सरकार 1,500 रुपये महिना त्यांच्या हक्काचं त्या ठिकाणी देतंय। आणि स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलंय की निश्चितपणे कुणाला काही बोलू द्या, काही टीका करू द्या, परंतु आमच्या भगिनींचे हप्ते हे कमी होणार नाही। तर जशी जशी सरकारची परिस्थिती पुढच्या काळामध्ये सुधरेल, जो निधी सरकारच्या तिजोरीत जमा होईल त्या पद्धतीने तुम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे 1500 वाढून पुढच्या काळात त्याच्यामध्ये वाढ सुद्धा आपलं सरकार करणार आहे। आता घरकुल सरकार देऊ लागले, त्याच्यानंतर विहिरी सरकारने दिल्या, कामगार योजनेच्या माध्यमातून आपण लाभ घेऊ लागलो। आता कामगारातून फक्त वर बसलेले सुटलेले मी नजर मारली तर त्याच्यातले 2-4 जण मिळालेले आहे। खरं खोटं सतीश भाऊ चालक कोणी सुटले नाही असं गृहीत धरा। तर कामगाराचा लाभ कामगार योजनेत आपल्या तालुक्याला माहिती नव्हती, कामगाराचा लाभ आपण दिला। त्याचबरोबर आपल्या लाडक्या बहिणींनाही आपण सगळ्या कशा बसतील त्याचा प्रयत्न केला। आणि त्यामुळे आता वेगवेगळ्या योजनेचे लाभ हे शेतकऱ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचू लागले। याचं समाधान निश्चितपणे या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मला आहे। पण हे करत असताना अजूनही काही गोष्टी तुम्ही आताच 15 दिवसापूर्वी बावनकुळे साहेबांची या जागेवर कार्यक्रम झाला, त्या दिवशी पाऊस होता म्हणून फार सविस्तर मार्गदर्शन झालं नाही। पण बावनकुळे साहेब ज्या दिवशी आले त्यांनी जो तुकडा बंदी कायदा होता तो उठवला, ज्याची मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने होत होती की त्याच्यामध्ये आम्हाला अडचण येते, त्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। त्याचबरोबर आता सर्वात मोठा निर्णय जरा सरकारने कोणता घेतला असेल, घरकुल तर मंजूर झाले, पण इथं जर हात वर करायला लावला की घरकुल मंजूर आहे पण जागा आमच्याकडे उपलब्ध नाही असं जर तुम्हाला आम्ही विचारलं तर अर्धे हातावर होतील। ही परिस्थिती आहे, म्हणजे जागा सुद्धा तुमच्या ताब्यात आहे परंतु त्याला 500 स्क्वेअर फीटचा जो कबाला लागतो तो तुमच्याकडे नाही, तुम्ही गायरांवर आवरून ठेवली। मग ही मागणी आम्ही सरकारकडे केली की बाबा गायरांमध्ये जागा आवरलेल्या आहेत परंतु त्याला कबाला नसल्या कारणाने त्या ठिकाणी तो घरकुल धारक घर मंजूर असताना बांधू शकत नाही, मग त्याचं घरकुल परत जातं सरकारकडे जमा होतं। त्यासाठी म्हणून ही अट तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये या अधिवेशनामध्ये हटवा अशी आम्ही सगळ्यांनी मागणी केली, भाजपच्या आमदारांनी, शिवसेनेच्या आमदारांनी, महायुतीच्या आमदारांनी, आणि ती सरकारने मान्य करून आता गायरान जागेवर जे कोणी बसलेले आणि ज्यांचा ताबा आहे आणि घरकुल मंजूर आहे त्यांना त्या ठिकाणी कबाला देण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे। त्यांना त्याचा कबाला मिळणार आणि त्या ठिकाणी घरकुल बांधण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। मला त्या ग्रामपंचायतीचे आता इथं बसलेले सरपंच आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य किंवा ग्रामपंचायत, आता काही गोष्टी समाजकारण म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी करावं लागणार आहे। ज्याचे कोणाचे लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर आहे पण जागा नाही, ते आमच्याकडे एक माणूस येतं की माझं घरकुल मंजूर आहे मला जागा नाही, मग आम्ही त्याच्या संदर्भात बोलतो आणि त्याच्याकडून ग्रामपंचायतनी जे काही कारवाई करायची ते एसडीएम पर्यंत जाऊ द्यायचं, मग ते एसडीएमनी कलेक्टर पर्यंत तो प्रस्ताव जाऊ द्यायचा,
तर ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया ग्रामपंचायतच्या सदस्यांनी आणि ग्रामपंचायतनी लवकरात लवकर पूर्ण करून जर तुम्ही SDM पर्यंत नेली तर निश्चितपणे पुढचं काम आम्ही हातात घेऊन तुम्हाला ते कबाला देण्याचं काम तात्काळ कलेक्टरच्या माध्यमातून करू. तशा सूचना आपले महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळं लवकरात लवकर या कारवाई करा. आणि आता जे काही आपण पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेच्या माध्यमातून सरकार पूर्वीला 50,000 रुपये देत होतं, ज्याला जागा नाही त्याला जागा खरेदी करण्यासाठी, त्या 50,000चे आता 1 लाख रुपये झाले. 50,000चे 1 लाख रुपये झाले. पण 1 लाख रुपये म्हणजे असं नाहीये की मी 500 स्क्वेअर फीटची जागा शोधली आणि मला आता तिची खरेदी करायची, त्याचा प्रस्ताव BDO साहेबांकडे गेला आणि मला ते 1 लाख रुपये द्या, असं होत नाही. तर त्या गावामध्ये ती जी जागा तुम्ही पाहिली त्याचं जे रेडी रेकनर आहे, ते रेडी रेकनर प्रमाणे जर त्या जागेचा दर निघत असेल 20,000 रुपये, तर 1 लाख रुपये ज्याची घोषणा करतो आपण, त्या 1 लाख म्हणजे 1 लाख रुपये तुम्हाला देण्यात येत नाही. ते 20,000 रुपये जर त्याचा रेडी रेकनर निघत असेल तर 20,000 रुपये मिळतात. पण ही अट हटवण्याचा निर्णय घेण्याच्या विनंती आपण सरकारला केलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा दुरुस्ती होणार आहे. ग्रामविकासचे जे सेक्रेटरी आहेत दौले साहेब, हे त्याच्यावर काम करू लागले आणि त्याच्या माध्यमातून ज्यांना जागाच नाहीये तर अशा वस्त्या तयार करून जरा घरकुलाची जरा वस्तीच तयार केली, एक एकर भर जरा आपण समजा शेती विकत घेतली आणि त्याच्यावर जरा हे लोक बसवले तर अशा काही गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी घरकुल धारकांना शक्य होणार आहे. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून सरकार आपलं त्या ठिकाणी काम करतंय. याकडे आपण बारकाईने निश्चितपणे कशा पद्धतीने सरकार काम करतंय हे लक्ष नक्कीच त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. आज खरं तर अनेक विषय होते. आमच्या आशाताई या ठिकाणी बसलेल्या आहेत, सगळ्या आशाताई म्हणजे पांडे नाही, तर या आशा सेविकाजींनी बिचाऱ्यांनी आपल्या कोरोना काळात सुद्धा अतिशय चांगलं काम केलं. याच्यामध्ये मग आमच्या ICRP भगिनी बसलेल्या आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी उमेदच्या माता भगिनी बसलेल्या आहेत. या सर्व माता भगिनी आपल्या ज्या सरकारी सेवेमध्ये अतिशय चांगलं काम करतात आणि नक्कीच त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून चांगलं काम मागच्या काळामध्ये झालेलं आहे. परंतु आता एक नवीन योजना दादांच्या संकल्पनेतली आपण पुढे घेऊन येतोय की या परिसरातल्या जाफराबाद असेल, भोकरदन तालुक्यातले जे काही वेगवेगळ्या आजाराशी बाधित असलेले जे काही नागरिक आहेत, ज्यांच्या कधी आपण रक्त तपासली जात नाही, युरिन तपासली जात नाही, मग शुगर होतं, डायबिटीज होतं, मग चक्रा येऊन पडल्यानंतर आपण दवाखान्यात जातो, तपासण्या करतो, तेव्हा आपल्याला माहिती होतं की डायबिटीज झाला. मग एखाद्याचे मोतीबिंदूपर्यंत डोळा गेला की तेव्हा कळतं की डोळ्याचा आजार आहे, कुणाला दिसत नाही, किंवा फुफ्फुसाशी संबंधित आजार आहे, लिव्हरशी संबंधित आहे, जे काही आजार आपल्या शरीरामध्ये आहेत परंतु त्याच्या तपासण्या होत नाहीत. तर अशा सेविकांच्या माध्यमातून, आशाताईंच्या माध्यमातून हा त्या गावनिहाय आपण आता तुम्ही रेकॉर्ड तयार करायचा आहे की तुमच्या PSCच्या अंतर्गत येणारे जे गाव आहेत, उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्राच्या अंतर्गत येणारे जे गाव आहेत, त्या गावांच्या घराघरामध्ये जाऊन जे काही पेशंट्स आहेत की जे नोंदणी करू इच्छितात की मला तपासणी करायची, मला आजार आहे किंवा माझा पाय दुखतो, माझं दम लागतो, मला डोळ्याचा त्रास आहे, मला अजून काही वेगवेगळ्या आजारांच्या समस्या त्या आपल्या समोर मांडतील, त्या लोकांची नोंदणी तुम्ही पुढच्या कालावधीत करायची आहे, कागदावर घ्यायची. आपण तुम्हाला त्या ठिकाणी एक फॉर्मॅट देणार आहे, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते भरून घ्यायचं आहे आणि त्याचं शिबिर या ठिकाणी आपल्याला आयोजित करायचं आहे आणि त्यांच्या संदर्भातले उपचार सुद्धा त्या पेशंटचे आपल्याला त्या ठिकाणी करायचे. तर त्या संदर्भातली सविस्तर माहिती हे आमचं कार्यालय तुम्हाला त्या ठिकाणी देईल. त्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. त्या संदर्भातली एक बैठक सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये घेऊ आणि निश्चितच जे पेशंट्स आहेत, जे गावागावामध्ये वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत, त्याला सरकारी योजनेसोबत जोडून आपल्याला त्यांना त्या ठिकाणी बरे कसे होतील किंवा उपचार कसे होतील त्यासाठी प्रयत्न करायचे. तीही योजना मी त्या ठिकाणी निश्चितपणे तुमच्यापर्यंत सांगणार आहे आणि नक्कीच
अशा विविध योजनेच्या माध्यमातून आपण चांगलं काम करू. बांधवांना आता 25,500 घरकुलं ज्या अर्थाने आपण या 2 वर्षामध्ये गरिबांपर्यंत दिले. आजही मी ज्या गावात जातो, एखाद्या गावामध्ये गेलो, समजा देळेगावांमध्ये गेलो, तर 4-2 मंडळी आजही मला सापडतात व्हिडिओ साहेब, की ते माझ्याकडे येतात की 2 मिनिटं आमच्या घरी चलून पहा, आमच्या घराची काय अवस्था आहे. सावरखेडला गेलो की तिथं ह्या संभाजी तो दरवेळेलाच म्हणतो की मला घरकुल नाही, माझ्या घराकडे एक चक्कर मारून पहा. त्यांनी दात बसून घेतले पण घरकुल होत नाही त्याकडून. मागच्या वेळेला आलो दात नव्हती, यावेळेला दात बसून घेतले त्यांनी. परंतु जे खरे लाभार्थी की आम्ही गावात गेलो, आम्ही सगळे नेते की आम्हाला म्हणजे आमचे घरे येऊन पहा, आणि खरंच त्यांचे पत्राचे घरे आता आमच्या हुसेताईच्या भारतमध्ये गेले पत्राचे घर दिसते. तिकडं भातोडीला दिसले काही 4-2 घर पत्राचे दिसतात. मग यांचे घरकुलं काय होत नाही. तर याच्या व्यवस्थित नोंदी झाल्या पाहिजे. आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय घोषणा केली की सरकारी पोर्टलवर ज्या योजना आहेत आपण जातो अधिकाऱ्याकडून भरून घेतो, मग त्याच्यात काही ते एखाद्या वेळेला देवाणघेवाण होती, मग आपण नाराज होतो. आता सरळ तुमच्या व्हॉट्सअपवरून तुम्ही त्या योजनेला पात्र होणार आहे. व्हॉट्सअपवर तुम्हीच फॉर्म भरायचा आणि तो सबमिट करायचा. एवढी सुलभता आपल्या सरकार त्या ठिकाणी आणू लागलं. परंतु गावात गेल्यावर आजही काही काय म्हणतात की आम्हाला घरकुल नाही, आमची अवस्था पहा, आम्हाला न्याय द्या. ग्रामपंचायतीला मी परत एकदा विनंती करणार आहे की याच्यानंतर आता हे जे काही 30 लाख घरकुल या वर्षी येणार आहेत, या 30 लाखामध्ये कोणत्याच गावात पत्र्याच्या घरावाला माणूस दिसला नाही पाहिजे. नाहीतर याला सरपंच सदस्य हे नंतर दोषी ठरवले जातील. पहिले दोषी ग्रामसेवक ठरवले जातील की तुम्ही यांना कसं काय घेतलं नाही त्या घरकुलाच्या लाभामध्ये. आणि संबंधित अधिकारी बीडीओ साहेबांपासून, कारण की सरकार कोट्यवधी रुपये पैसे तुमच्यावर खर्च करू लागलो आणि गरिबाची स्थिती तिथंच आहे तिथं. तर हे प्रकार येणाऱ्या काळात होता कामा नये. कारण 30 लाख घरकुला म्हणजे आज जेव्हा मोदीजींनी घोषणा केली की महाराष्ट्रासाठी 30 लाख घरकुलं मी या वर्षात देणार आहे, तर आपण ऑनलाईन केलेल्या घरकुलांची संख्याच राज्यामध्ये 18 लाख आहे आणि मोदीजींनी सांगितले 30 लाख द्यायचे. म्हणजे आपण ऑनलाईन केले 18 लाख आणि मोदीजी देणार 30 लाख. तर हे कशामुळे घडतं? कारण की ज्याचे 2 मजली घर आहे तोही घरात पात्र होतो आणि ज्याचं कुडाचं घर आहे तो येत कसा नाही. हे खासदार आमदार आणि सरकारचं काम नाही, तर त्या गावातल्या ग्रामपंचायतीचं, त्या गावातला जो ग्रामविकास अधिकारी असेल त्याचं, त्या तालुक्यातला जो गट विकास अधिकारी असेल त्याचं काम आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या काळात असे गोरगरीब बिना घराचे किंवा सरकारी घरकुलाचे त्या ठिकाणी लाभार्थी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं नियोजन बीडीओ साहेब तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये करायचंय. आम्ही गावात गेल्यावर कुणीतरी आलं आणि आम्हाला म्हणू लागलं आम्हाला घरकुल द्या, अशी परिस्थिती राहता कामा नये. कारण की सरकार तेवढ्या संख्येने घरं देऊ लागलो, याकडे आपण काळजीपूर्वक बघावं. हे सगळ्या तालुक्यातील जनतेसमोर मी आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो. आणि नक्कीच आपण सामान्य गोरगरिबांचं घराचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण करू अशा प्रकारचा विश्वास आजच्या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो. दादांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी बटन दाबून त्या घरकुलाचा पहिल्या हप्त्याचं वितरण होणार आहे. आणि नक्कीच बांधवांनी करत असताना काही ठिकाणी असं आढळतं की घरकुलच झालं नाही, त्याचं कामच झालं नाही आणि मग काहीतरी हे जे काही कोण काय म्हणतो त्याला आरएचसीला काय म्हणतो आपण, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांनी सुद्धा यांचे डोके ठिकाणावर ठेवून लोकांना त्रास होणार नाही, त्यांना अडचणी निर्माण होणार नाही अशा प्रकारचं वागायला पाहिजे. तुमच्या काही तक्रारी असतील, मागच्या काळामध्ये माझ्याकडे काही तक्रारी आलेल्या आहेत, तर यांची कान पिळवणी मी नक्कीच त्या ठिकाणी आज बसून करणार आहे. पण पुढच्या कालावधीत जरा परत जरा असे प्रकार जरा सामान्यांना छेडण्याचे जरा या आरएचसीनी केलं, त्यांना काय वाटतं आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे, आपलं कोणी वाईट करू शकणार नाही. पण तुमचे खाजगी घरं सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी त्या प्रॉपर्टीज अटॅच केल्या जातील असा धडा शिकवला जाईल. त्यामुळे तुम्ही
आपण काय पकडले गेलो की राजीनामा देऊन टाकून मोकळं होऊन जाऊ, असे जरा आविर्भावामध्ये वागत असतील हे आरेची, तर मात्र येणाऱ्या काळामध्ये परिणामांना त्यांना त्यांच्या जमिनी सुद्धा आपण सरकारला जमा करून टाकू, त्यांना कडक भाषेला सांगतो. म्हणून असे प्रकार कोणी करू नका. या सूचना मी तुम्हाला सामान्य जनतेच्या समोर त्या ठिकाणी देतो. आणि उद्या जरा चालून जरा अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर मात्र निश्चितपणे आपण त्यांच्यावर कारवाई करू, हा विश्वास मी आजच्या प्रसंगी आपल्या सर्व बांधवांना, माता भगिनींना त्यांना देतो. एवढं बोलून आपल्याला दादांचं मार्गदर्शन ऐकायचंय, त्यामुळे मी जास्त वेळ न घेता घरं बांधा, दर्जेदार बांधा आणि अजून नव्या या 30 लाखामध्ये आपल्या तालुक्याचा वाटा मोठा राहील असा विश्वास मी आजच्या प्रसंगी आपल्या सर्व तालुक्यातील बांधवांना या ठिकाणी देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय आमदार साहेब.